हेलो हेलो शेख हेलो 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 शेख हेलो 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 शेख हेलो। बरा आवाज सर्वांना येतोय ना मित्रांनो? नक्की अगदी कानाकोपऱ्यात मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा! आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय शाहीर देवेंद्रजी झिमनबुवा शाहिराला विनंती करतो की शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन यायचंय। माझा लेखी विषय बुवा आपण या ठिकाणी घेऊन जायचं। अहोच्याची होती त्यानं चालेली, अहोच्याची होती त्यानं चालेली, आम्ही लावलेली माया सारी वायाला गेली, आम्ही लावलेली माया सारी वायाला गेली। तो माझा दाद्या रडतो मंडपा धरून, तो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, आज माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून। आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा आजान पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय। म्हणायचं आहे काय लक्ष असावं। माझी पूर्व पुण्याई आज फळाली, अहो माझी पूर्व पुण्याई आज फळाली, अहो म्हणून रसिका, अहो म्हणून रसिका ही तुमची सेवा मिळाली, अहो म्हणून रसिका ही तुमची सेवा मिळाली। आ
सकलेचा दाता सुख करता दुःख हरता विघ्न हरता गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि दुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटी श्री नाथ मंडळ तसेच कलगी दुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुरकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आज काय बोलू आणि काय नाही अशी अवस्था या मित्रांनो आज शाहिराची झालेली आहे। कारण तब्बल 15 दिवसाच्या अगोदर आपण सर्वांनी आणि खास करून ज्यांना धन्यवाद देईन या कोकणातील संपूर्ण युट्यूबर्स आणि त्यांना सहकार्य करणारे माझे मार्गदर्शक आदरणीय सुनील दादा डावल या सर्वांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। कारण 15 दिवसाच्या अगोदर मित्रांनो आपण सर्वांनी हाऊसफुलचा बोर्ड लावून दाखवला त्याबद्दल तुमचे खरंच अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना जो माझा रसिकराजच्या आजच्या कार्यक्रमापासून वंचित राहिलेला आहे त्या सर्वांना एक मनापासून या ठिकाणी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आजच्या कार्यक्रमाला तिकीट उपलब्ध नसल्यामुळे ज्या ज्या माझ्या रसिकराजाला आजच्या या कार्यक्रमासाठी यायला जमलं नाही किंवा कार्यक्रमाची मजा घ्यायला जमलं नाही त्यांच्यासाठी निश्चित 15 जुलै रोजी याच आयोजकांनी शाहीर विकास लांबोरे आणि मी स्वतः शाहीर राजेश निकम असा हा सामना रंगतदार सामना मित्रांनो आयोजित केलेला आहे। तर निश्चित आपण सर्वांनी 15 तारखेला त्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे। आणि म्हणून मित्रांनो आपल्या या ठिकाणी सर्वांच्या समोर ही सेवा सादर करत असताना मी या ठिकाणी जो माझा जो संच आहे संगीताला मला साथ देतात आज गेले कित्येक वर्ष मला ढोलकीला साथ करतात माझे बंधू नागेश दादा किर्डवकर ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर बँजोला मला साथ देत आहेत माझे बंधू ललित दादा गेसरे कीबोर्डला मला साथ देत आहेत सर्वांच्या परिचयाचे आहेत। या वर्षी देखील मित्रांनो आपल्या सर्वांसाठी खास पर्वणी निश्चित असणार आहे। पंकज दादा काताळे मला कीबोर्डला साथ देत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी ऍक्टरपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे शैली वादक आमचे रोहित दादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते सर्वांच्या परिचयाचे आणि दापोली तालुक्याचे सुपुत्र सर्वांचे लाडके राजूदादा पाडेळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। आणि म्हणून आजच्या या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग प्रतिष्ठित मान्यवर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। त्याच्यामध्ये मला या ठिकाणी गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय मधुकरजी पंधरे बाबा आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्या देखील चरणावरती या ठिकाणी या शाहिराचा मानाचा मुजरा असणार आहे। तसेच मला गुरु समान असणारे तुरेवाले नामवंत शाहीर आदरणीय सन्माननीय
माझे मार्गदर्शक आदरणीय तुषारजी पंधरे माऊली देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे या कोकणची आन बान शान आदरणीय सन्माननीय शक्तिपाले शाहीर सचिनजी कदमबुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे कलगीतुरा उन्नती मंडळाचे या ठिकाणी माझ्या मातृसंस्थेचे जर कोणी पदाधिकारी उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। आदरणीय सुधाकरजी मास्कर साहेब या देखील गर्दीमध्ये जर उपस्थित राहिले असतील तर त्यांना देखील या ठिकाणी मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे आदरणीय गोड गळ्याचे गायक सन्माननीय तुरेवाले नामवंत शाहीर सुशांतदादा गराडे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे गुरुबंधू आणि लांजा तालुक्याची शान शक्तिवाले शाहीर आदरणीय संजयजी जोशी बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी मित्रांनो उपस्थित आहेत। अजून या गर्दीमध्ये या ठिकाणी शाहीर नामवंत ख्यातनाम गायिका आदरणीय तेजलजी पवार मॅडम ह्या देखील आज वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। आणि मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोकण कला मंचाचे निर्माते आदरणीय सन्माननीय दिनेशजी कुरकणकर साहेबांच्या माध्यमातून बुवांच्या आवाजासाठी खास करून 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे। शाहिरी साहेब मानाचा मुजरा करतो। आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग आणि राजेश बुवावरती निश्चिंत प्रेम करणारा राजेश बुवाचा मित्र परिवार, राजेश बुवाचा चाहता वर्ग आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित राहिला आहे। त्या सर्वांना या ठिकाणी या अजान कलाकाराचा मित्रांनो मनापासून शाहिरी मानाचा मुजरा असणार आहे। आणि तसेच आता या ठिकाणी सर्वांना मित्रांनो रीती रिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता आज ज्यांची मी 2-2.5 तासासाठी 3 तासासाठी ज्यांची मी बायको आहे आणि जे माझे आज पती देव आहेत ते आदरणीय सन्माननीय लांजा तालुक्याची शान गोड गळ्याचे गायक सन्माननीय देवेंद्रजी जीवनबुवा आणि त्यांचा संपूर्ण संच या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता कार्यक्रम जास्त लांबणीवर न पाठवता माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम दौलतजी निकम यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो। माझे शिष्य वेदांजी जाधव तसेच माझा सर्व मित्र परिवाराचा गोतावळा आमच्या कार्यक्रमाला बराचसा या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आमच्या संत निरंकारी मंडळातील आलेले सर्व गुरुबंधू या सर्वांना या ठिकाणी या शाहिराचा मानाचा मुजरा असेल मित्रांनो। आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम फेरी या ठिकाणी सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज या शाहिराला या छोट्याशा नौकेला पहिलं तीराला लावण्याचं काम रसिका तुझं आहे। आणि म्हणून या जनसागरामध्ये ही सोडलेली एक छोटीशी नौका या किनाऱ्यापर्यंत लावण्याचं काम मायबापा तुझंच आहे। म्हणून ही विनवणी ही स्तवन तुझ्या चरणावरती ठेवतोय। म्हणायचं आहे काय लक्ष असावं।
या जनसागरात सोडलेली नौका, या जनसागरात सोडलेली नौका तू पहिलं तिरी नेशील का? मायेने सदैव माझ्या पाठी तू भारसी का राहशील का? या जाण पामराला, अरे या जाण पामराला तू रसिक समजून घेशील का? आज या शाहिराच्या शाळा रसिका, अरे अशा हृदयात जा म्हणायचं आहे काय? हे माय बाबा ही सवय तुझ्या नावाची ठेवतोय म्हणून म्हणायचं. करतो सादर कला ही विनंती तुला, हे रसिका अरे करतो सादर कला ही विनंती तुला. अंत माझा असा पाहू नको तू, अंत माझा असा पाहू नको. माझी चूक भूल झाली तरी, हे माय बापा अरे माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी राहू नको. माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी राहू नको. सादर कला ही विनंती तुला, करतो सादर कला ही विनंती तुला. अंत माझा असा पाहू नको, अंत माझा असा पाहू नको. माझी चूक भूल झाली तरी, माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको. माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको. भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको. माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको. करतो सादर कला ही विनंती तुला, करतो सादर कला ही विनंती तुला. अंत माझा असा पाहू नको, अंत माझा असा पाहू नको. माझी चूक भूल झाली तरी, माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको. माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको. भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको. भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको. रसिका तू दया सागरा, माया ममतेच्या तू आगरा. रसिका तू दया सागरा, माया ममतेच्या तू आगरा. माया ममतेच्या तू आगरा, माया ममतेच्या तू आगरा. अनुशरण तुला
मला कधी लोटू नको माझी भूल झाली तरी दूर मला कधी लोटू नको माझी भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको करतो सादर कला ही विनंती तुला करतो सादर कला ही विनंती तुला अंत माझा असा पाहू नको अंत माझा असा पाहू नको माझी चूक भूल झाली तरी माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको भूल झाली तरी माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी महादेव बजरंग बली कैलासवासी भिकाजी बुवा शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा जे असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आदरणीय सन्माननीय आणि नेहमी एक आपला बसतोय असा व्हायला नको मी आज जरी आदिमयची बाजू मांडत असलो तरी वर्णानं बुवा व्यंगानं मी एक पुरुषच आहे बुवा तुम्ही मथुर आणि मी बकासूर बुवा काय होऊन जाऊ द्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी गण आपल्या समोर ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं
माझा श्वास आणि तूच माझा ध्यास आहे. या धरतीवरती दरवळणारा तुझाच सुगंधी वास आहे. तुला नैनी पाहण्याची देवा, अरे तुला नैनी पाहण्याची देवा या भक्तांना आहे. हेच मागणे मागतो गणराया मी तुझ्याच चरणा. आणि म्हणून बाप्पा अरे म्हणायचं आहे काय, डोळे लावून बसले सगळेजण दिवस रात्र कामावरती दिवस भरतायत. कशासाठी? फक्त त्या 27 ऑगस्टच्या दिवसासाठी. बरोबर ना मित्रांनो? दिवस रात्र सुट्टीच्या दिवसात पण काम करतोय माझा साखरपाणी, माझा कोकणी माणूस. अरे उद्या साहेबांना नोकरीवर हाकलून दिला तरी चालेल, पण गणपतीला गावाला ढोलकी वाजवायला जाणार. आणि तोच विषय माझ्या गणाचा बाप्पा. अरे या साऱ्या लेकरांना तुझी आस लागली तुझ्या आगमनाची. कधी एकदा येशील, कधी ते सुबक रूप तुझं, तुझी गोश्रीवाणी मूर्ती या डोळ्याने दिसेल. आणि तोच विषय बाप्पा तुझ्या या ठिकाणी चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय बुवा, निवून पण घ्या, जो हवाय तो ठेवा, नको तो नाहीसा करून टाका. म्हणून म्हणतोय बुवा, अहो गणराया तुम्ही नवकरिया, अरे मूर्ती तुझी नैनी पाहया. हे गणराया तुम्ही लवकरिया, अरे मूर्ती तुझी नैनी पाहया. आहे आस या वेड्या मना, ही आहे आस या वेड्या मना. ये रे गणा तू ये रे गणा देवा बाप्पा गजानना. ये दया घना तू दया घना देवा बाप्पा गजानना. मूर्ती तुझी नैनी पाहया. आहे आस या वेड्या मना, आहे आस या वेड्या मना. गिरे गणा तू गिरे गणा देवा बाप्पा गजानना. हे दया घना तू दया घना देवा बाप्पा गजानना. रे गणा तू ये रे गणा देवा बाप्पा गजानना. दया गणा तू दया गणा देवा बाप्पा गजानना. पावसाच्या धारा येती अंगणी, मग घुगडाचा बोले सभरंगणी. पावसाच्या धारा येती अंगणी, राजा बोले समरंगणी. ही गौरी भरा साऱ्या चराचरा लागली रे ओढ मोरेश्वरा. तुझी आज या साऱ्या जना, तुझी आज या साऱ्या जना. ये रे गणा तू ये रे गणा देवा बाप्पा गजानना. दया गणा तू दया गणा देवा बाप्पा गजानना. ये रे गणा तू ये रे गणा देवा बाप्पा गजानना. दया गणा तू दया गणा देवा बाप्पा गजानना.
तुझ्या चरणी पट तुझी पाहते माता धरणी दुर्वाणी फुले देण्या तुझ्या चरणी विलंबधरा तुम्ही येता धरा सजली रे ती वसुंधरा तुझ्या स्वागतासाठी गणा तुझ्या स्वागतासाठी गणा ये गण तू रे गण देवा बाप्पा गजानन ये दया गण तू दया गण देवा बाप्पा गजानन तू रे गण देवा बाप्पा गजानन ये दया गण तू दया गण देवा बाप्पा गजानन हे गणराया तुम्ही नवकर्या हे मूर्ती तुझी पाहया आही आसया वेड्या मना आही आसया वेड्या मना तू रे गण देवा बाप्पा गजानन दया गण तू दया गण देवा बाप्पा गजानन तू रे गण देवा बाप्पा गजानन दया गण तू दया गण देवा बाप्पा गजानन अरे ये रे गण तू ये रे गणा देवा बाप्पा गजानना आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी आणि सोनगफार मुंबई रंगमंचावरचा हा कार्यक्रम आहे निश्चित वेळेला बंधन आहे आणि म्हणून अगदी शॉर्टकट मध्ये या ठिकाणी भारी करतोय कारण शाहिरांचा आणि माझा मित्रांनो हा या वर्षातला हा पहिला कार्यक्रम आहे ना अगदी जोरात पण काय बोलांच्या अंगाव आहे ना दम टाकून चालायचं नाही कारण शाहीर पण तेवढ्याच ताकदीचे शाहीर आहेत आणि म्हणून मित्रांनो आज जो हा शो हाऊसफुल झालाय ह्याला काही एकटा राजेशवा पासला पडलेला त्यात थोडंफार योगदान अगदी तेवढ्याच ताकदीनं झुमन बुवांचं देखील आहे आणि म्हणून बुवा आज तुमच्यासाठी काय म्हणतोय बघा मुंबईमध्ये बघा मित्रांनो मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू काय आहे काय आहे मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू ओ झिमन बुवा चांगल्या बोले हा बुवा म्हणून तुम्हाला सांगतो कानातनं पू काढाय लावू नका बुवा एवढाच तुम्हाला या ठिकाणी एक उपदेश देतोय बुवा आणि गवण इकडे माशा बोलतोय मित्रांनो म्हणायचं आहे काय बुवांना पण एक माझं सांगणं आहे बुवा अगदी प्रेमात बुवा वाहवत जातात गवणी गाताना आणि म्हणून त्यांच्याच या ठिकाणी त्या प्रतिष्ठेचा आणि या माय रंगभूमीचा मान सन्मान ठेवून माय मावल्यांचा या ठिकाणी आदर ठेवून गवण या ठिकाणी बुवा सादर करतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं अरे तू दिलेल्या वचनाची काना कधी मी घसरलेच नाही तू दिलेल्या वचनाची काना अरे कधी नाही मी घसरले मग पूर्वजन्माचा प्रिय सखा तू माझा अरे मी तुला कधीच नाही विसरले मग युगायुगे श्याम सुंदरा या राधे अरे युगान युगे श्याम सुंदरा या राधेने तुलाच वरले आणि अमर आपल्या या प्रेमाचा सुगंध अरे काना आज या साऱ्या कलियुगात पसरले म्हणून काना अरे अजरामर प्रेम जर फक्त कुणाचं झालं असेल तर ते तुझं आणि माझं मी जरी ती आणयाची बायको झाली असेल तरी आज माझ्या नावासमोर फक्त तुझंच नाव जोडलेलं आहे आणि म्हणून बुवा आज तुम्हाला प्रेमातच घेतोय बुवा तुम्हाला गवण बुवा प्रेमात देतोय आणि तुम्ही पण बुवा माझा आज प्रेमातच घ्या सल्ला म्हणून म्हणतोय ऐका बुवा अरे सूर ऐकून मुरलीचे सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर बघा ओ जीवन बुवा कानात स्वतः आता बाहेर काढा आणि म्हणून म्हणतोय
अरे सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर मग जीव जडला या राधेचा अहो जीव जडला या राधेचा या माझ्या चावळ्या कान्हावर अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा कान्हा अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा या माझ्या पंच प्राणावर जीव जडला या राधेचा ए माझ्या सावल्या अरे या माझ्या सावळ्या कान्हावर 1 2 3 4 राधा येते निभानावर सुराई गुण मुरलीचे राधा येते निभानावर जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा शिवाय नाही भरोसा माझा पंच प्राणावर जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर जीव तुला लागला पूर्व जन्माचा प्रिय सखा मला तू गावला मला तू गावला मला तू गावला आणि अंत हा माझा पाहू नको राधे वाचनी राहू नको अंत हा माझा पाहू नको राधे वाचनी राहू नको राहू नको राहू नको राहू नको तुझ्यासाठी काना माझी तुझ्यासाठी काना माझी फुल सोडली रानावर तुझ्यासाठी काना माझी फुल सोडली रानावर जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कानावर जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कानावर राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर क्या बात है स्वप्नी मी काना तुझी तरी आठवते गोड तुझे क्षण माझ्या हृदयी साठविते साठविते अरे हृदयी साठविते अरे ऐकून घे तू मुरली जरा ओळख याची ठेव जरा ऐकून घे तू मुरली जरा ओळख याची ठेव जरा ठेव जरा ठेव जरा ठेव जरा काना अरे तू ज्यावेळेस लहान होतास तेव्हा या राधे तुझ्यासाठी काय केलं ऐक घास भरवला होता काना घास भरवला होता काना तुला केळीच्या पानावर मी घास भरवला होता काना तुला केळीच्या पानावर जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कानावर जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कानावर राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर
माझ्या सावळ्या कानावर. म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे संतेश म्युझिकल ग्रुप शाहीर तेजलजी. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे जो माझा विषय आहे मी लेखी स्वरूपात विषय शाहिरांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक मायबापांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून विषयाचे विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं शाहीर नाव काय. आणि खाली माझ्या विषयाची टीप अशी आहे. माझ्या गावचे सुपुत्र आहे गणेश दादा शिंदे, दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी माझे बंधू कुणाल दादा घाडी आणि कल्पेश दादा घाडी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. आणि दिनांक 6 जुलै रोजी मित्रांनो या ठिकाणी प्रबोधनकर ठाकरे हॉल बोरिवली या ठिकाणी कोकणी कला लांजा राजापूर महेश क्रिएशन प्रस्तुत ह्युमन फ्लॅग फॅन क्लब मुंबई आयोजित सामाजिक कला क्रीडा आणि शैक्षणिक 2 लोकप्रिय शाहिरांचा नाचांचा जंगी सामना मित्रांनो आपल्याला बोरिवलीमध्ये 6 तारखेला सकाळी ठीक 10:30 वाजता पाहायला मिळणार आहे. शक्तिवाले शाहीर सन्माननीय कलगीवाले, माफ करा आता ती सवय झाली ना, आता कलगीवाले माफ करा, कलगीवाले शाहीर आदरणीय सचिनजी कदम बुवा आणि तुरीवाले शाहीर देवेंद्रजी झिमन बुवा अशा दोघांचा या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. जर या कार्यक्रमाच्या शैक्षणिक या ठिकाणी उपक्रम राबवत आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे साखरपा तिवरे मेडे वरचीवाडी सदाशिव गुरुले वेल्डिंगवाले यांचे नातू सोहम संदेश गुरुले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी मित्रांनो 251 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. तर कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय. बुवा खाली माझ्या विषयाची टीप आहे की नारद मुनी सोडून मला उत्तर तुमचं अपेक्षित आहे. आणि राहिला मुद्दा हा महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी जाणकार व्यक्तिमत्व आदरणीय मधुकर बाबा बंदरे, आदरणीय तुषारजी बंदरे माऊली अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. एक महत्वाचा मुद्दा, शाहीर तुम्ही तुमचा जो विषय माझ्याकडे लेखी आलेला आहे तो विषय बुवा तुमचा गेल्या वर्षीचा विषय तुम्ही यावर्षी बदललेला आहे. आणि तो का बदलला बुवा याचं कारण तुम्ही तुमच्या पहिल्या बारीमध्ये येऊन या ठिकाणी मला बुवा सांगायचं. तो बदलण्याचे काही बुवा तुमचा विषय फुटला असेल किंवा कोणीतरी तुमच्या विषयापर्यंत पोहोचला असेल म्हणून कदाचित तुम्ही बाजू मारण्यासाठी विषय बदलला असाल. याची जी काही बुवा कारण आहेत ती तुम्ही पहिल्या वारीमध्ये तुमच्या येऊन सांगा. कारण बुवा तुमचा आमचा काय वाद नाही बुवा, हा 2 तासाचा खेळ आहे म्हणून बुवा शेवटचा विषय गातोय म्हणायचा आहे काय लक्ष असावं. आणि म्हणून बघा विषय काय शेरबीर घेऊ नका, डायरेक्ट आपलं घ्या म्हणून म्हणतोय. विषय सोडला नाही कुणी फोडला, शक्ती तुझ्याची परंपरा आहे ती जपतोय. जोपर्यंत बुवा विषय फुटत नाही विषय बुवा बदलणार नाही बुवा. आज जरी माझा विषय फोडला तरी या बसलेल्या समाजाचं साक्षीनं बुवा तुमचा वाजत गाजत बुवा सत्कार करीन आता रंगमंचावर. कारण हा बुवा आडग्या गुरुचा बाडगाच्याला औसाला पाठ गेला बुवा. विषय ज्या दिवशी फुटल त्याच दिवशी बुवा विषय बुवा बदल. उद्या एकाचा लावतो 22 तारखेला म्हणून सांगतोय. उद्या मित्रांनो याच रंगमंचावरती सकाळी ठीक 10 वाजता शाहीर राजेश निकम विरुद्ध लोकप्रिय शाहीर विकासजी लांबोरे यांचा सकाळी ठीक 10 वाजता याच मित्रांनो रंगभूमीवरती उद्याचा सामना सकाळचा होणार आहे. आणि म्हणून बुवा आजची काय आमची वस्तीच आम्ही आज बुवा कपडे लत्ता सगळं सोबतच घेऊन आले आहे म्हणून म्हणतोय. अरे विषय सोडला नाही कुणी फोडला मग पडू नको तू कम. बघा बुवा अरे उत्तर याच देण्यासाठी मग हाय काही तुझ्यात दम. आता सगळं म्हणतात ना आता राजेश बावरती बोलायला काय नाही मग पाणी कम आहे ना मग दाखवतो दम तुम्हाला म्हणून म्हणतोय. अरे उत्तर याच देण्यासाठी मग हाय काय तुझ्यात दम. मग सफरनात हे सांगतो बघा सफरनात हे सांगतो तुला शाहीर राजेश निकम. सफरनात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. सफरनात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. हे विषय सोडला नाही कोणी फोडला पडू नको तू
सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम आणि उत्तर याचं देण्यासाठी ऐकाय तुझ्या दम सबरनाथ हे रंगतो शाहीराजाचे बुवानी गम सबरनाथ हे रंगतो शाहीराजाचे बुवानी गम सद्गुरुन केला असं लग्न होताना नाही आलं निघणं म्हणून बुवा तुम्हाला विषय दिलाय की कोणत्या सद्गुरुने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून बुवा सूर्यनारायणासोबत लग्न केलं म्हणून म्हणायचंय चोळी पातळ नेसून बांगड्याला भरून सूर्यनारायणाशी तो आला लग्न करून असाल मोठ बोलत खोट नाही मला त्या सगळं असाल मोठ बोलत खोट नाही मला त्या सगळं खऱ्या ग्रंथाचा पुरावा तुम्ही घेऊन या भक्तम सबरनाथ हे सांगतो शाहीराज बुवा निकमली सबरनाथ हे सांगतो शाहीराज बुवा निकमली हे सांगतो शाहीराजाचे बुवानी गम सबरनाथ हे सांगतो शाहीराजाचे बुवानी गम या विषय सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम या विषय सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम हे उत्तर याचं देण्यासाठी ऐकाय तुझ्या दम सबरनाथ हे रंगतो शाहीराजाचे बुवानी गम 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 या ठिकाणी मित्रांनो जो वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्या वेळेमध्ये कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बोना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं पहिली फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो धन्यवाद हॅलो आज या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत झालं पाहिजे धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे सुनील डावळ हे राजेश भुवनचा सत्कार करतात